भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश. ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधील जमीन व्यवहार रद्द. मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टात जावं लागणार. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर मी असमाधानी, कायदेशीर बाजू तपासावी लागणार. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. तर बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप, संबंध नसताना माझं नाव जोडलं, मुरलीधर मोहोळांचा आरोप. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये प्रशांत बनकर आणि गोपाल बदने अटकेत. फलटण आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम. मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करणार, अंधारेंचा इशारा. रुपाली ठोंबरेंनी गुंड पाठवून हल्ला केला, महिलेचा फेसबुक लाईव्ह करत आरोप. ठोंबरेंना राष्ट्रवादीतून निलंबित करा, माधवी खंडाळकरांची मागणी. रुपाली ठोंबरेंनी मात्र आरोप फेटाळले. गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शरद पवार आणि गौतम अदानी या दोघांमध्ये भेट. भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. राज्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत 15 नोव्हेंबरपासून खरेदी प्रक्रिया. 2025-26 मध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाची हमीभावानं खरेदी करणार. नोंदणी प्रक्रिया सुरू. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक. जगज्जेते ऑस्ट्रेलिया संघावर भारताची 5 विकेट्सनं मात. विजयामध्ये जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीतचा मोलाचा वाटा.